सरकारने अक्षरशः मराठवाड्याच्या सर्व मराठ्यांना कुणबी जातीचं प्रमाणपत्र द्यायचा निर्णय घेतला होता. पण मनोज जरांगे पाटलांनी मराठवाड्याचा विषय न सोडवता संपूर्ण महाराष्ट्रातील मराठ्यांना ओबीसी प्रमाणपत्र द्या हा विषय वाढवला आणि मराठवाड्याला जे मिळणारं आरक्षण होतं आणि सगळं द्यायला आले होते, मनोजनी नाकारलं. हे आमच्या मराठा समाजाचं सर्वात मोठं दुर्दैव की असा नेता मराठा समाजाला मिळाला. नेतृत्वात कसे असतात, सर्व गुण पाहिजे, दूरदृष्टी पाहिजे समाजाची. मीच चांगला अरे तू चांगला आहे म्हणून तर समाज तुझ्या पाठीचे राहिला, तो रोल संपला ना. मी मॅनेज होत नाही, ते तू होत नव्हता म्हणून तर समाज होता ना. तिथं नेतृत्वाचे गुण कमी पडले. आम्ही तर आमचं स्पष्ट मत आहे, ज्या दिवशी मराठवाड्याचं आरक्षण नाकारलं त्यानंतर ज्या आत्महत्या झाल्या त्याला सर्वस्वी मनोज जरांगे दोषी आहे. नाकारलं तू ते पण सांग ना, तुझ्यामुळे आत्महत्या झाली ते पण सांग. ते सांगत नाही तो आणि म्हणतो 58 लाख सापडले, 58 लाख त्याचा आकडा आहे. अज्ञानी माणूस. सर्वप्रथम ही आंदोलनाची वेळ यायलाच नव्हती पाहिजे. याचं खरं आत्मचिंतन मनोज जरांगेंनी करणं गरजेचं आहे. मनोज जरांगेंच्या हातात समाजाने पूर्ण विश्वासाने पुढं केलं होतं. भविष्यात असा समाज कुणाला पाठिंबा देईल मला तरी वाटत नाही. माझं 30 वर्षाचं आयुष्य सामाजिक कार्यात गेलेलं आहे. कारण मी स्वतः डोळ्यांनी समाजाचं प्रेम, समाजाचा विश्वास मनोजवर जो समाजाने दाखवला, भविष्यात तो कुणाला मिळणार नाही. आता जे आंदोलन चालू आहे कोल्हापूरला करण्याचं म्हणतात आणि संभाजीनगरला आंदोलन चालूच झालेलं आहे. ही वेळ आलीच नसते. मनोजला सरकारने 17 दिवस उपोषण करत असताना मराठवाड्याचा विषय सोडवला होता. सरकारने अक्षरशः मराठवाड्याच्या सर्व मराठ्यांना कुणबी जातीचं प्रमाणपत्र द्यायचा निर्णय घेतला होता. पण मनोज जरांगे पाटलांनी मराठवाड्याचा विषय न सोडवता संपूर्ण महाराष्ट्रातील मराठ्यांना ओबीसी प्रमाणपत्र द्या हा विषय वाढवला आणि मराठवाड्याला जे मिळणारं आरक्षण होतं ते मिळालं नाही. म्हणून हे आंदोलनाची लोक तर आंदोलन करणारच आहे. समाज थोडी कुणाच्या भरोशावर आहे. त्यांच्या पद्धतीने समाजाच्या विविध संघटना एकत्र येतील, कोणी इंडिव्हिज्युअल करतील, तो समाजाला सगळ्यांना अधिकार आहे. सर्वात मोठी चूक ही मनोजची आहे ना. काही जण म्हणतात की जरांगे पाटलांचंच मागण्या बेकायदेशीर. आम्ही तर पहिल्यापासून म्हणतो, पहिल्या दिवसापासून. कारण एक लक्षात घ्या, तुमच्याशी मी चर्चा करत असताना सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण नाकारलं, बरोबर. त्यानंतर तुम्ही मराठा आरक्षणाची मागणी कसं करू शकता. मग मी मराठवाड्यातील आरक्षणाचा विषय मी 2008पासून काम करतो. 2015 डिसेंबरला माझी याचिका होती. आणि ज्यावेळेस मनोजनी मला पहिल्या वेळेस मुख्यमंत्र्याकडे पाठवलं 4 फेब्रुवारी 2024 बहुतेक, TV 24, हां, वडीकाळ्याच्या वेळेस, राईट, वडीकाळ्याच्या वेळेस पहिले तिथून ज्यावेळेस मला पाठवलं तर माझ्यासमोर प्रश्न आला की बा सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण नाकारलं आहे. त्यावेळेस पुनर्याचिका होती. तर काय मागणी करावी आपण. कारण आम्ही अनेक वर्ष काम केल्यानंतर माझा बाप बी मुख्यमंत्री असला तरी मी मागणी काय करणार सुप्रीम कोर्टाने नाकारल्यानंतर. पण त्यावेळेस आमच्याकडे एक मार्ग आमच्या हातात होता की मराठवाड्यातील मराठ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र, त्याचे आपण संदर्भ दिले होते की मराठवाडा हा, हे नवी पिढीला तर काहीच माहीत नाही. आज जे आरक्षण मागतायत आमची नवी पिढी, अरे बाबा आपण आंध्र प्रदेशमध्ये होतो, त्याच्या पहिले आपण हैदराबाद स्टेटमध्ये होतो. हैदराबाद स्टेटमध्ये असताना आपल्याला मराठा म्हणून आरक्षण होतं. आंध्रामध्ये असताना आपण मराठा म्हणून आरक्षणच होतो. 56ला ही प्रक्रिया झाली. 1961ला आपण मराठवाडा हा महाराष्ट्रात विलीन झाला, संयुक्त महाराष्ट्रात. तर तिथं आम्हाला जे आरक्षण होतं त्याच वेळेस ह्या महाराष्ट्र सरकारने दिलं होतं. पण दुर्दैव आतापर्यंत जे मुख्यमंत्री होते त्यांनी हे मराठ्यांकडं पाहिलं नाही. मराठवाड्यातील जी मराठा समाजाची जी अवस्था झाली आहे, शैक्षणिक असेल, आर्थिक असेल, सामाजिक असेल, याला राज्यकर्ते दोषी आहे. पण ह्यावेळेस ज्यावेळेस मी मुख्यमंत्र्याकडे मांडला हा मुद्दा, त्यावेळेचे मुख्यमंत्री आपले एकनाथजी शिंदे साहेब होते. त्यांनी सगळं ऐकून घेतलं आणि हा नवीन मुद्दा, आणि त्यांनी लगेच समिती स्थापण्याची घोषणा केली. त्या समितीने काम नाही केलं म्हणून शिंदे समिती स्थापन केली. ते तर हायकोर्टाचे जज होते संदीप शिंदे साहेब. त्यांच्याकडं मी म्हणणं मांडलं आणि सगळं द्यायला आले होते. मनोजनी नाकारलं. हे आमच्या मराठा समाजाचं सर्वात मोठं दुर्दैव की असा नेता मराठा समाजाला मिळाला. आणि ज्यावेळेस येणार सोडायला शासन प्रशासन येणार, नवीच मागणी काय बी महाराष्ट्राची करून टाकली, नंतर सगळे सोयरे करून टाकले.
महाराष्ट्राला कुंभी प्रमाणपत्र द्या. काय मागणी आहे काय आम्हालाच माहीत नाही. संभ्रम निर्माण केला म्हणून तर समाज दूर झाला यांच्यापासून. सगळे सोयरीची जी मागणी आहे लोक म्हणतात की कायद्यात बसणार, तुम्हाला काय वाटतं? अजिबात नाही हो. कशी काय कायद्यात बसणार? सगळे सोयरे समजा आता आम्ही समजा आम्ही आता मी मराठा आहे पण उदाहरण मी दलित आहे तुम्ही मराठा आहे असं धरू आपण करे. असं सगळे सोयरेच झाले ना. माझी मुलगी तुमच्याकडे काय तुमची मुलगी माझ्याकडे सगळे सोयरेच झाले ना. या बाबाला वाशीला म्हटलो राव आम्ही हात जोडून म्हटलो राग का बरं येतो काय अनेक वर्ष आपण काम केलं आहे. आम्ही केलेलं काम मनोजच्या हातात दिलं. का बरं दिलं? किंवा माणूस काम करतोय उपोषण करतोय सगळा समाज आहे आमचंही कर्तव्य आम्ही समाजाचा एक भाग आहे. समाजाची दिशाभूल चालू आहे. आत्ता तर आमचं तर स्टेटमेंट हेच आहे की बाई SIT लागली ती SIT शासनाने प्रकाशित करू नये म्हणून त्यांचा दबाव तंत्र माध्यमातून आंदोलनाचा एक भाग आहे. स्पष्ट मत आहे आमचं. राहिलं काय आता? तुम्हाला 10% मराठ्यांना आरक्षण मिळालं ACBC सेंट्रलला तुम्हाला ACBC आहे. काही मराठवाड्याचे मराठे आमच्या विषयामुळं मनोजच्या आंदोलनामुळं काही प्रमाणपत्र आपल्याला मिळाले भविष्यात मिळतील ना. अजून आपल्याला एकमेव मार्ग आहे फक्त मराठवाड्यातील पूर्ण मराठ्यांना आरक्षण कसं मिळेल तो एकच विषय कायदेशीर सत्यता आहे. त्याच्याबरोबर दुसरा विषय कोणी आणला असेल तर ते त्याचं अज्ञान आहे ती समाजाची दिशाभूल नाही. याला सक्षम नेतृत्व मिळालं नाही आम्हाला. नेतृत्वात कसे असतात सर्व गुण पाहिजे दूरदृष्टी पाहिजे समाजाची. मीच चांगला अरे तू चांगला आहे म्हणून तर समाज तुझ्या पाठीचे राहिला तो रोल संपला ना. मी मॅनेज होत नाही ते तू होत नव्हता म्हणून तर समाज होता ना. तिथं नेतृत्वाचे गुण कमी पडले नाही. सुरुवातीच्या काळात मी स्वतः होतो ना. मी दोन वेळेस मुख्यमंत्र्यांशी चर्चा मीच केली किंवा मनोजच मला पाठवलं ना. तिथं कमी नव्हती. आमचा रोल काय होता? सरकारशी चर्चा करणे त्यांना कागदपत्र देणे त्यांना कन्व्हिन्स करणे. समिती नेमली. समिती हायकोर्टात जे तिचं बोलून काही चालत नाही. समितीलाही कन्व्हिन्स केलं जालन्यातच केलं याच्या सांगण्यावरूनच केलं ना. देत असताना घ्यायला पाहिजे होतं. तुम्ही जसं म्हणता घेतलं का नाही मग शंका आली ना आमच्या मनात. कुणाचं ऐकतोय का तुला आंदोलन वाढवायचं होतं का? विषय सोडवायचे नव्हते का? म्हणजे आत्महत्या झाल्या त्याला जबाबदार कोण? हे प्रश्न निर्माण झाले ना. आमचं स्पष्ट मत आहे ज्या दिवशी मराठवाड्याचं आरक्षण नाकारलं त्यानंतर ज्या आत्महत्या झाल्या त्याला सर्वस्वी मनोज जरांगे दोषी आहे. आमचा जीव का बरं जळतो? आम्ही 30 वर्ष काम केले. सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण नाकारल्यानंतर आपण एक मार्ग शोधला आणि तुम्ही सराटेचं बोलतायत. सराटे अभ्यासू चांगला माणूस आहे. सराटेकडं आयोगाचं काम होतं गायकवाड आयोगाचं. माहीत नसेल तर आज पहिल्या वेळेस सांगतो तुम्ही नाव घेतलं म्हणून. मराठवाड्याचं गायकवाड आयोग ज्यावेळेस काम करायला आला हे सराटे याच्या स्वतःकडं छत्रपती संस्था नावाचं मराठवाड्याचं सर्वेचं काम होतं. मग ह्या अभ्यासू होता तर यांनी याच्या सर्वेत गायकवाडांना का दिलं नाही? मराठवाडा हा आंध्रातून आला त्याला आरक्षण होतं तुम्ही मराठवाड्याला आरक्षण द्या. आणि असे अभ्यासू आमच्यात निर्माण झालेले. ताळमेळ तर हा पहिल्यापासून मी नव्हता पण ताळमेळ एकत्र आला ना. मनोजच्या पाठीमागं आंदोलन करताना कोणत्या संघटना आंदोलन करत होत्या? सगळ्या त्यांच्या पाठीशी होत्या ना. पण नेतृत्व शून्य निर्माण दिसलं तर मग बाकीचे लोक तर काम करणारच ना. त्यांच्या मागण्यात काय थोडा फरक असेल पण त्यांची प्रामाणिक लढण्याची तर इच्छा आहे ना. त्यांना कसं काय नाव ठेवू शकतो आपण? यांनीच करावं त्यांनी नाही करावं असं थोडी असतं. ते सरकार पाहिजे हे अपोषण करून मरतील. पण ते म्हणतात की त्यांच्यामुळं कुणबी नोंदी सापडल्या अनेकांचा फायदा झाला. पहिल्या गोष्टी होत नव्हत्या कुठंतरी हे सत्यता आहेच आहे. पण हे किती टक्के आहे? जे आज मराठवाड्यात आपल्याला आरक्षण मिळाले त्याचे प्रमाणपत्र किती मिळाले? माझ्या आकडेप्रमाणे आम्ही 2 लाखाच्या पुढं सरकलो आहे. ही सत्यता आहे ना. मी स्वतः म्हटलो ना विषय आमचा असल्यावर मनोजने अंदाजलं कोण हे मिळालं पण पूर्ण मिळवलं होतं मराठवाड्याला. नाकारलं तू ते पण सांग ना. तुझ्यामुळे आत्महत्या झाली ते पण सांग. ते सांगत नाही तो आणि म्हणतो 58 लाख सापडले. 58 लाख त्याचा आकडा आहे. अज्ञानी माणूस. हे 58 लाख कोणते? जे आमचे मराठा विदर्भात आहे उत्तर महाराष्ट्रात आहे पश्चिम महाराष्ट्रात आहे जे पहिल्यापासून OBC आहे त्यांचे आकडे आहेत ते. हां म्हणून ते सरकारने शोधलं तर आकडे जागे म्हणतो माझ्याच मुळे. अरे तू आता जन्माच्या पहिल्यापूर्वीचे ना ते. याला दोष कोण आहे? कोणी असेल ना. किशोर चव्हाण तरी असेल नाही तर मनोज तरी असेल किंवा अजून कोणीतरी असेल की जे मेले त्यांचे आईवडील तरी असतील. तू आंदोलन केलं तर आत्महत्या होत्या का? मनोज आंदोलन नाही केलं आता आत्महत्या राहिलं का?
याची आंदोलनात भावनिक आहे. हो मग त्याची जबाबदारी घ्यावं लागेल ना. तुम्ही जसं म्हणलंय मग माझ्यामुळं मिळाले प्रमाणपत्र पण मिळाले, मग ही आत्महत्या झाल्या तुझ्यामुळं, तिचे घर उद्ध्वस्त झाले. असं नसतं. आमचं नेतृत्व, आमच्याच या आंदोलनाला नेतृत्वहीन नेतृत्व मिळालं ते समाजाचं दुर्दैव.